नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नवनियुक्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांच्या सत्कार समारंभाला उपस्थित आपले प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, सन्माननीय आमदार हेमंत ओगलेजी, आमचे माजी आमदार इकडेजी, आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव, आमचे मित्र आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व नवनियुक्त नगराध्यक्ष, माजी आमदार, माजी अजय आमदार आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते, अत्यंत आनंद होतो आहे की एकीकडे पैशाचा पाऊस आणि दुसरीकडे निशस्त्रपणे छातीची ढाल करून लढणारे काँग्रेसचे कार्यकर्ते, हा विजय म्हणजे मिळालेलं हे यश काँग्रेसच्या परिश्रमाचं आणि काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या जनतेचं, कार्यकर्त्यांचं आणि प्रत्यक्ष निवडणूक लढणाऱ्यांची मेहनत, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी जे जे तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेत, त्या सर्वांचं हे एकत्रित यश आहे असं मी मानतो. एकीकडे प्रचंड सत्ता, मला त्र्यंबकेश्वरवरून फोन आला होता सपकाळ साहेब, तिथे सांगितलं गेलं की 30,000 रुपये एका मताला दिले जात आहेत. 30,000 रुपये. आणि मी माहिती घेतली, तिकडे कुंभमेळा होतो आहे आणि त्र्यंबकेश्वरवर भारतीय जनता पक्षाला सत्ता हवी आहे, म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नगर परिषदेवर आपला झेंडा रोवला पाहिजे म्हणून किमान 30 कोटी रुपये त्या लोकांनी खर्च केले. हे कुठून आला पैसा? आपण निशस्त्रपणे लढत होतो, आपल्याकडे कुठलाच हत्यार नाही आणि खूप त्रास आपल्या सगळ्यांना सहन करावा लागला. काही ठिकाणी ठीक आहे, आता माझ्यासारखी मंडळी आहे तिथे आमच्या अंगावर येत नाही, कारण आम्ही शिंगावर घेणारी माणसं आहोत म्हणून. पण बाकीच्या ठिकाणी आमच्या हेमंत ओगलेजींनी सांगितलं, माझे आमदारांनी, श्रीरामपूरचा किस्सा, इथे नगराध्यक्ष आहेत, निवडणूक डिक्लेअर होण्याच्या, घोषित होण्याच्या पूर्वीपासून आमच्या लोकांना उचलण्याचं काम सुरू केलं. जुन्या 2-2 वर्षाच्या केसेस त्या शोधून काढल्या आणि त्यांना अटक करायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. शेवट सर्व कार्यकर्ते रडकुंडीला आलेत. शेवटच्या क्षणी आमदार आणि उमेदवार नगराध्यक्षांचा, त्यांना सुद्धा अटक करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या हेमंतराव आमदारजींनी प्रदेशाध्यक्षांना फोन केला आणि ही परिस्थिती सांगितली. 3 तासाच्या आत सगळे आमचे प्रदेशाध्यक्ष तिकडे पोहोचले आणि त्या परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्षांनी ज्या अन्यायाविरुद्ध उभे झाले आणि धमकावून सांगितलं की जर या पद्धतीनं काम होत असेल तर सहन करणार नाही. जे पोलीस विखे पाटलांचे मांडलिक होऊन काम करत होते, म्हणजे इकडे गुन्हा दाखल करायचा आणि संध्याकाळी नेऊन त्या विखे पाटलांच्या दरवाजात पोलिसांनीच त्या आरोपीला, आमच्या लोकांना उभं करायचं. म्हणजे मुघल बादशहाच्या दरबारात पकडून नेतात आणि
एखाद्याला पकडून नेऊन दरबारात उभं केलं जातं, एखाद्या राजाच्या दरबारात उभं केलं जातं, एखाद्या जमीनदाराच्या दरवाजात उभं केलं जातं. अशा पद्धतीनं त्यांना नेऊन तिथे उभं करत होते. पण मी अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देतो की त्यांचा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून प्रचंड त्यांना ताकद दिली पाहिजे. 1.5 तास सगळ्या यंत्रणेची ऐशी तैशी केली आणि श्रीरामपूरमध्ये मला हेमंतराव विश्वासच नव्हता, पण आपल्या प्रांताध्यक्षांनी जे हिम्मत दाखवून तिथे लढल्यामुळे आणि वेळेवर पोहोचल्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळालं. न येणारी जागा, सगळ्या संकटात असलेले आपले कार्यकर्ते अडचणीत असलेले, ती जागा निवडून आली. हे याचं श्रेय जर असेल तर लढणाऱ्या आमच्या आमदार आणि प्रांताध्यक्ष आमचे हर्षवर्धन दादा सपकाळांचं आहे. आम्ही लढतोय. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून त्या शहरात तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला काम करायचं आहे. अडचणी खूप येणार आहेत, पण काम करणाऱ्या माणसाला अडचणी येऊ शकत नाही. खरं तर जो इतिहास आहे आता आपण पाहिलाय की नगराध्यक्ष पदावर आलेली अनेक मंडळी, त्यांना खूप मोठी संधी भविष्यात मिळत असते. त्यांना राजकीय भविष्यातील वाटचाल ही नगरसेवक नगराध्यक्ष पदापासून अनेकांची झालेली आहे. आणि आता काँग्रेस असा एक पक्ष आहे की जो स्वबळावर प्रचंड सत्ता असताना सुद्धा नंबर 2 चा पक्ष महाराष्ट्रात ठरला आहे. हे विशेष आहे. शिंदे सेना किंवा अजितदादा, आताही आम्ही जे काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका खरंच तुम्हाला पटेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतोय. आम्ही ठरवलं की जो माणूस, जो काँग्रेसचा विचार आहे, जे पक्षाची आयडिओलॉजी आहे, सर्वांना सोबत घेऊन या. आपण प्रशांतजी जगताप या मंचावरच या.